नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी तुम्हाला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते सांगणार आहे, ते पण ब्लाऊजवरून माप घेऊन. तर बघा, सर्वात अगोदर आपण पेपर कटिंग करायची. तर बघा, हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये. याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली. तर आता आपण सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची मोजायची. तर पाठीमागच्या भागाकडून उंची मोजायची असते. तर बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाई मार्जिनसाठी. तर 15 उंची टाकली मी इथे. आता ब्लाऊजचं शोल्डर कशा प्रकारे मोजायचं ते बघा. तर अशा प्रकारे शोल्डरवर टेप ठेवायचा. तर ब्लाऊजचं तयार शोल्डर आहे 2.25. तर 2.25च्या डबल 4.5 आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. तर 5 वर शोल्डर टाकलं बघा मी, आणि मुंडा टाकला 5.5 वर. अशा पद्धतीने जोडून घेतलं हे. आता छातीचं माप कसं मोजायचं ते बघा. तर ज्या साईडने आपल्या ब्लाऊजच्या हुका लावल्या त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हुकपट्टीपासून टेप धरायचा बघा. हुकपट्टीपासून तर मुंड्याच्या शिलाईपर्यंत टेप धरायचा आणि मोजायचं किती आलं. तर हे 9.5 आलेलं आहे. तर इथं 9.5 वर 1 पॉईंट टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा. आणि अशा पद्धतीने मुंड्यापर्यंत जॉईन करून घ्यायचं. आता खालच्या साईडने कमरेचं माप टाकायचं. तर कमरेचं माप ही ज्या साईडने हुका लावेल त्या साईडनेच मोजायचं बघा. असं हुकपट्टीपासून टेप धरायचं. आणि तर बघा, कमरेचं माप आलेलं आहे 8 इंच. त्यामध्ये 1 इंच पाठीवरच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. तर बघा, इथं मुंड्याच्या इथं कोपऱ्यामध्ये बॅक साईडचा मुंडा 1.5 इंचावर, फ्रंट पार्टचा मुंडा 1 इंचावर असे 2 पॉईंट करून घ्यायचे. आणि बॅक साईडच्या मुंड्याला पहिल्यांदा शेप देऊन घ्यायचा आणि नंतर फ्रंटच्या मुंड्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. आता हा एक्स्ट्रा पेपर आपण कट करून घेऊ बॅक पार्टच्या मुंड्यापासून. आता हा पेपर साईडला ठेवून घ्यायचा. आता याच्यावर आपल्याला सर्वात अगोदर आता बघा, आपण पुढच्या गळ्याच्या उंचीचं माप मोजायचं. तर अशा पद्धतीने शोल्डरपासून टेप धरायचा आणि मोजायचं. तर तयार गळा उंची आहे 6 इंच. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण गळा रुंदी टाकायची. 2.25 इंचावर मी गळा रुंदी टाकली आणि 6 इंच गळा उंची होती. तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. तर 6.5 वर मी पुढच्या गळ्याची उंची टाकली बघा. आणि अशा प्रकारे गळ्याला गोल शेप द्यायचा. अशा पद्धतीने गळ्याला गोल शेप देऊन घेतला. तर बघा, आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर ज्या साईडने आपले हुका लावेल त्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी मोजायची आहे. तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि क्रॉसपट्टी मोजायची. तर तयार क्रॉसपट्टी आहे 3.25. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले. तर बघा, या साईडने मी 2.25 वर माप टाकलं आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचवर. आणि अशा पद्धतीने थोडासा गोल आकार करत क्रॉसपट्टीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे क्रॉसपट्टीला शेप देऊन घेतला. आता ज्या साईडने आपल्या हुक्का लावेल आहेत त्या साईडने आपल्याला कटोरीचं माप मोजायचं आहे. तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि कटोरीच्या जॉईंटपर्यंत इथं मोजून घ्यायचं. तर बघा, तयार कटोरी आहे आपली 6.25 इंच. तर इथे 6.25 इंचावर 1 पॉईंट दिला मी. फ्रंट पार्टच्या मुंड्यापासून इथे 2.5 इंचावर 1 पॉईंट दिला आणि गळ्याच्या वरती 1 इंच. आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने क्रॉसपट्टीवर हात ठेवून जोडून घ्यायचे बघा. तर अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट जोडून घेतले. कटोरीला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा बघा. आता हे आपल्या बॅक पार्टची फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झाली आहे. तर याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. तर बघा, आपण बॅक पार्टचा मुंडा पहिलेच कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने पेपर ओपन करून घ्यायचा आणि मधातून कट करून घ्यायचा. आणि हा बॅक पार्ट साईडला ठेवायचा. आता हा फ्रंट पार्टची कटिंग करायची. तर सर्वात अगोदर आपण इथं क्रॉसपट्टी कटिंग केली, नंतर गळा, व्यवस्थित कटोरीला गोल शेप देऊन घ्यायचा गळ्याचा. आता ही कटोरी कट करून घ्यायची. आणि जो आपला फ्रंटचा मुंडा आहे अर्धा इंच खोल भागाचा, तो आपण कट करून घ्यायचा बघा. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी. तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. तर बघा, आता हे बाकीचे पार्ट आपण साईडला ठेवायचे. आता जी ही छोटी कटोरी आहे ती आपण पेपरवर वाढून घ्यायची बघा.
तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ही कटोरी पेपरवर ठेवायची आणि आहे तशीच आखून घ्यायची बघा. जशी आहे तशीच आखून घ्यायची कटोरी ही. तर बघा ही छोटी कटोरी जशी आहे तशीच मी पेपरवर आखून घेतली. आता या कटोरीला साईडला उचलून घ्यायचं. तर बघा कटोरीच्या खालच्या साईडने आपल्याला कटोरीची उंची वाढवून घ्यायची आहे. तर इथे अर्धा इंच वाढवून घेते खालच्या साईडने. बघा अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवायचं आणि दुसऱ्या साईडनेही अर्धा इंच उंची कटोरीची वाढवायची बघा. आता हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता वरच्या साईडने अर्धा इंच, गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पाव इंच असं थोडंसं वाढवून घ्यायचं. खालच्या या साईडने 1.5 इंच वाढून अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडनेही 1.5 इंच वाढून अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आता या दोन्ही पॉईंटचा सेंटर काढायचा बघा अशा पद्धतीने. इथे सेंटरवर पॉईंट द्यायचा आहे. आता या पॉईंटपासून खाली 1.5 इंच वाढवायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. तर आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. वरच्या साईडनेही गळ्यापर्यंत जोडून घ्यायचं बघा. आता या साईडने अशा पद्धतीने हात ठेवून थोडं खालच्या साईडने वाढवत घ्यायची कटोरी बघा. या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचे. तर बघा ही आपली मोठी कटोरी तयार झाली. अशा पद्धतीने मोठी कटोरी तयार करून घ्यायची. तर बघा आपली ही मोठी कटोरी तयार झाली. आता हिला आपण कट करून घेऊ. तर बाहीची कटिंग नंतर मी डायरेक्ट कपड्यावरच करणार आहे. तर आता एक कटोरीची दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून बघायचं व्यवस्थित आले का नाही. तर अगदी व्यवस्थित आले बघा. आता हे सर्व पॅटर्न कपड्यावर कसे ठेवायचे आणि कपडा कसा कटिंग करायचा ते बघूया. तर बघा हा अस्तरचा कपडा आहे आणि याला अशा प्रकारे मी आता एक लेअरमध्ये करून घेतलं आणि याला अशा पद्धतीने डबल फोल्ड केलं आणि याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवली. तर ज्या साईडने आपली बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला गळ्याची साईड ठेवायची आहे आणि हे पॅटर्न जसे आहे तसेच कपड्यावर आखून घ्यायचे बघा. कुठेही वाढवायचे नाही. तर बघा हा बॅक पार्ट जसा आहे तसाच मी आखून घेतला आणि आता याला कट करून घ्यायचं. कपड्यावर जशा पद्धतीने पॅटर्न ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवायचे आणि आखून घ्यायचे आणि नंतर कपडा कट करून घ्यायचा बघा. तर बघा बॅक पार्ट मी आता कट करून झाला. आता याच्यावर आपण साईड पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचा आणि जसा आहे तसाच आखून घ्यायचा. कुठेही पॅटर्न हे वाढवून घ्यायचे नाही. जसे आहे तसेच आखून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे बघा. तर बघा जसे आहे तसेच कपड्यावर ठेवायचे आणि कट करून घ्यायचे. तर बघा हा साईड पॅटर्न मी आता कट करून घेणार आहे. तर तुमच्या कपड्यावर हे पॅटर्न जसे ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवायचे आणि आखून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे. तर बघा हा तसा साईड पॅटर्न मी हा कट करून झाला बघा. आता याच्यावर मी कटोरी ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने कटोरीचं माप ठेवायचं आणि कपड्याला आणि पॅटर्नला अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आणि जसे आहे तसेच कपड्यावर आखून घ्यायचे. कटोरीमध्येही आपल्याला कुठेही वाढवायचं नाही. जसे आहे तसेच आखून घ्यायची. आणि आता ही कटोरीसुद्धा आपण कट करून घ्यायची. तर बघा इथे मी मधात कटोरीला पिन लावून घेतलेली आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे बाजूला सरकणार नाही. तर बघा आता ही साईडला ठेवायची. आता याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहे मी. क्रॉसपट्टीचं माप काढायचं आपल्याला. तर क्रॉसपट्टीमध्येही फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडने. जास्त कुठेही वाढवून घ्यायचं नाही. जशी आहे तशीच क्रॉसपट्टी ठेवायची आहे कपड्यावर. खालच्या साईडने थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं फक्त शिलाई मार्जिनसाठी आणि वरच्या साईडने जशी आहे तशीच आखून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने कपड्यावर आखून घ्यायची हे पॅटर्न. आता ही पिन काढून घ्यायची आणि मला तिकडे परत पिन लावून द्यायची आणि ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आता हिला मधातून कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या 2 क्रॉसपट्ट्या तयार होतील. तर बघा बाहीची मी पेपर कटिंग केली नव्हती तर आता डायरेक्ट कपड्यावरच बाहीची कटिंग करणार आहे. तर बघा हे डबल फोल्डमध्ये घडी आहे कपड्याची.
परत एक फोल्ड करायचा अशा पद्धतीने. तर 4 फोल्डमध्ये हा कपडा झालेला आहे. आता याला इथे आपण पिन लावून घ्यायची बघा. घडी व्यवस्थित करून इथे पिन लावून घ्यायची खालच्या साईडने. बाहीची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवलेली आहे. तर आता आपण जे आपलं ब्लाऊज आहे मापाचं त्याची तयार बाही लांबी किती आहे ते बघायचं. तर शोल्डर आणि बाहीच्या जॉईंटपासून बाही मोजायची आपल्याला. तर ब्लाऊजची तयार बाही किती आहे ते बघायचं. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि तयार बाही लांबी आहे 4.5. तर त्यामध्ये कस्टमरने मला अर्धा इंच वाढवून सांगितलं. तर बघा इथे 6 इंचावर मी बाहीची लंबाई टाकली. खालच्या साईडने 6 घेतलं. आता आपल्याला बाहीची घडी कशी काढायची ते बघा. तर अशा पद्धतीने शोल्डरपासून मुंड्यापर्यंत अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. तर बघा 8 इंच आलेलं आहे. तर इथे 8 इंचावर एक पॉईंट टाकला मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर खूप सोपी पद्धत आहे ही बाहीची घडी टाकण्यासाठी. तर बघा 10ची घडी आलेली आहे आपली ही. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर या ओपन साईडने इथे मी 3 इंचावर डाऊन केलं आणि अशा पद्धतीने बाहीला शेप देऊन घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने मी बाहीला शेप देऊन घेतला आणि आता इथून कट करून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने कट करून घेतलं. तर आता या बाहीला फ्रंटचा जो अर्धा इंचाचा खोल भाग असतो तो द्यायचा बघा. अशा पद्धतीने अर्धा इंचाचा खोल भाग द्यायचा. तर अशा पद्धतीने मी अर्धा इंचाचा खोल भाग दिला बघा. तर आता आपण बाहीचा दंडगीर मोजायचा. तर तयार दंडगीर आहे 6.25. तर इथे 6.25 पॉईंट दिला मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. इथे हे 2 इंच घेऊन फिटिंगच्या साईडने असं जोडून घ्यायचं 6.25पर्यंत. आता याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा. बाही अशी ओपन करून घ्यायची आणि 2 लेअर पकडून हा अर्धा इंचाचा खोल भाग कट करून घ्यायचा. तर बघा बाहीची कटिंग झालेली आहे. आता हे पूर्ण पॅटर्न मेन कपड्यावर कट करून घ्यायचे. तर बघा हे पूर्ण पॅटर्न मी मेन कपड्यावर कट करून घेतले. तर यामध्ये आता आपण सर्वात आधी कटोरीचा मेन कपडा असं समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि पूर्ण साईडने कटोरीच्या शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण साईडने शिलाई टाकून घेतली मी. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही अस्तरच्या कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. अस्तर कुठेही कट करून नाही घ्यायचा. जो आपला मेन कपडा असतो तोच कट करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने हे दोन्ही पॅटर्न मी रेडी केले. तर बघा आता आपल्याला कटोरीला टक्स टाकून घ्यायचं. तर कटोरीचे दोन्ही टोक असे एकमेकाला जोडून घ्यायचे. दोन्ही कोपरे एकमेकाला जोडून घ्यायचे. तर बघा इथे टक्सची उंची टाकायची आपल्याला 3.5 इंच आणि रुंदी ठेवायची 1.5 इंच. तर बघा इथे 1.5 इंच आणि अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता या रेषेवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. अगदी सावकाशपणे कपडा करत शिलाई टाकून घ्यायची बघा. तर अशा प्रकारे टक्स टाकून घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि कटोरीला असं मधातून फोल्ड करायचं आणि एक शिलाई अशी मधातून टाकून घ्यायची बघा. अगदी व्यवस्थित कपडा करत शिलाई टाकून घ्यायची. साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन ही शिलाई टाकून घ्यायची. डबल शिलाई टाकायची. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करता येते बघा. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचाही टक्स टाकून घ्यायचा बघा. 1.5 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा आणि अर्धा इंच मार्जिन सोडून कपडा कट करून घ्यायचा आणि कटोरीला असं मधातून फोल्ड करायचं आणि साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडच्या कटोऱ्या तयार केल्या. आता हे साईड पॅटर्न मेन कपडा असा समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि साईडने अस्तरच्या पूर्ण साईडने शिलाई टाकून घ्यायची
म्हणजे अस्तर आपलं मेन कपड्याला जोडून घ्यायचं. हे पूर्ण अस्तर अशा पद्धतीने आपल्याला कपड्याला जोडून घ्यायचं मेन कपड्याला. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचाही पॅटर्न रेडी करायचा बघा अशाच पद्धतीने. तर बघा अशाच पद्धतीने दुसरा पॅटर्न सुद्धा रेडी करायचा. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. लक्षात ठेवा अस्तर कुठंच कट करायचं नाही, जो आपला मेन कपडा असतो एक्स्ट्रा तोच कट करायचा. तर बघा हे दोन्ही पॅटर्न मी अशा पद्धतीने रेडी केले. तर बघा अशाच पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा तयार करायची आहे. मेन कपडा असा समोरासमोर ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि खालच्या साईडने साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. आणि याला एक दाबटीप टाकून घ्यायची. अस्तरच्या साईडने शिलाई करून घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची. अस्तर आतल्या साईडने फोल्ड करून किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. अस्तरच्या पूर्ण साईडने शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे मेन तो कट करून घ्यायचा. सेम अशाच पद्धतीने दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा तयार करून घ्यायची. तर बघा दोन्ही क्रॉसपट्ट्या मी अशा पद्धतीने तयार करून घेतल्या. तर आता आपल्याला कटोरी साईड पॅटर्नला जोडायची आहे. तर अशा पद्धतीने साईड पॅटर्न समोरासमोर ठेवायचं आणि त्याच्यावर कटोरी ठेवायची बघा अशा पद्धतीने. आणि ही कटोरी अशा पद्धतीने साईड पॅटर्नला जोडून घ्यायचं. साधारणतः कटोरी पाव इंच साईड पॅटर्नच्या वरी ठेवायची, गळ्याच्या साईडने वरी करायची आणि पाव इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन कटोरीवर शिलाई टाकून घ्यायची. कटोरी कुठेही खेचायची नाही, अगदी सावकाशपणे जोडून घ्यायची. खेचल्यानं कटोरी कमी जास्त होते, त्याच्यासाठी कटोरी खेचायची नाही. तर बघा अशा पद्धतीने कटोरीवर डबल टिप टाकून घ्यायची आणि खालच्या साईडने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. सेम याच पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा साईड पॅटर्नला जोडून घ्यायची. तर बघा दोन्ही कटोऱ्या मी साईड पॅटर्नला जोडून घेतल्या. तर आता आपल्याला याच्यावर असे हे पॅटर्न समोरासमोर ठेवायचे आणि याच्यावर आपल्याला क्रॉसपट्ट्या ठेवायच्या आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन क्रॉसपट्टी आपल्याला या पॅटर्नला जोडून घ्यायची. डबल टिप मारायची आणि एक दाबटीप टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने. सावकाशपणे दाबटीप टाकून घ्यायची, कपडा कुठेही जमा होऊ द्यायचा नाही. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडनेही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता चेक करून घ्यायचं हे दोन्ही पॅटर्न सेम आले का नाही. तर बघा दोन्हीही सेम आलं. आता याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. तर बघा दुसरीही क्रॉसपट्टी मी जोडून घेतली पॅटर्नला. आता हे दोन्ही पॅटर्न समोरासमोर ठेवायचे आणि जो आपला डाव्या साईडचा पॅटर्न आहे त्याला अशा प्रकारे एक पट्टी जोडायची बघा. डबल फोल्डमध्ये पट्टी घ्यायची आणि खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायची आणि पॅटर्नला अशा प्रकारे साधारणतः पाव इंच मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून घ्यायची. आता या पट्टीवर दाबटीप टाकायची. पट्टी आतल्या साईडनं फोल्ड करून पट्टीच्या किनाऱ्याने एक शिलाई टाकून घ्यायची. परत पट्टीवर एक काठीने शिलाई टाकून घ्यायची.
आणि जे एक्स्ट्रा आहे ती कट करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडला आपल्याला लूप पट्टी लावायची बघा. तर अस्तर आणि मेन कपडा मी अशा पद्धतीने साधारणतः 3 इंच रुंदीचा घेतलेला आहे आणि अस्तर मेन कपड्याला अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पट्टीला 1.5 इंच फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. आता हा पॅटर्न उलटा ठेवायचा बघा आणि याच्यावर अशी सरळ पट्टी ठेवायची. साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन ही पट्टी पॅटर्नला जोडून द्यायची. तर बघा आता या पट्टीला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता या पट्टीला एक फोल्ड करायचा अशा पद्धतीने, नंतर 2 फोल्ड आणि पट्टीच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची आणि जो वरच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा दोन्ही पॅटर्नला मी हुक लूप पट्टी लावून घेतलेली आहे. आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकाला जोडून बघायचं व्यवस्थित आले का नाही चेक करून बघायचं. तर दोन्ही पॅटर्न व्यवस्थित आलेले आहे. तर कुठेही इथे थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. गळ्याला एकदम गोलाकार करून घ्यायचा बघा. आता ही 1.5 इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे आणि तिला असा डबल फोल्ड केलं. परत तिला 1/2 इंच आतमध्ये फोल्ड केलं आणि गळ्यावर अशा पद्धतीने साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन गळ्याला ही पट्टी जॉईन करायची. जिथे कटोरीचा गोल भाग आहे तिथे अशा पद्धतीने दोन्ही हाताने कपडा गोल फिरवून घ्यायचा बघा आणि अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा. शिलाई वरच्या साईडने करून गळ्याला पायपिंग करून घ्यायचं बघा. अशी थोडी थोडी पट्टी फोल्ड करायची आतल्या साईडने आणि अशा पद्धतीने कपडा दोन्ही हाताने गोल फिरवायचा आणि पायपिंग करून घ्यायची बघा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही पायपिंग करून घ्यायची. व्यवस्थित चेक करायचं. तर इथेही या पॅटर्नला सुद्धा गळ्याच्या साईडने गोलाकार द्यायचा थोडा आणि ही पट्टी डबल फोल्डमध्ये साधारणतः 1/2 इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने गळ्याला जोडून घ्यायचं. इथे बघा अशा पद्धतीने 1/2 इंच समोर फोल्ड कट करून पट्टी आतमध्ये मुडकवायची आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. पट्टीला असं फोल्ड करायचं आतमध्ये आणि गळ्याच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची म्हणजे अशी आपली पायपिंग करून घ्यायची. तर बघा दोन्ही पॅटर्नला मी आता अशा पद्धतीने पायपिंग करून घेतली. आता या पॅटर्नला आपल्याला लूप टाकायचे आहे. तर बघा 5 लूपची मी निशाण करून घेतली आणि मशीनवर अशा पद्धतीने लूप आपल्याला झिगझॅग पद्धतीने करून घ्यायचे. तर बघा मशीनवरच अशा पद्धतीने मी लूप करून घेतले आणि जे वरचे एक्स्ट्रा धागे ते कट करून घ्यायचे. आता जी आपली लूप पट्टी असते ती समोर ठेवायची आणि हे पॅटर्न दोन्ही पॅटर्न सेम आले का नाही ते बघायचं, चेक करायचं. तर दोन्ही पॅटर्न सेम आलेले आहे. तर या ब्लाऊजला बघा अशी डोरी पायपिंगची लेस आलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. तर ही पायपिंगची लेस आपल्याला बाहीला लावायची आहे. पहिले याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची, नंतर याचे अशा पद्धतीने सारखे 2 तुकडे करून घ्यायचे आणि जेवढा आपला तयार बाहीचा दंडगेर आहे तिथे आपल्याला एक पॉईंट करायचं बघा आणि त्या पॉईंटच्या समोर आपल्याला अशा पद्धतीने ही डोरी पायपिंगचा ठेवायची आहे आणि याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने पायपिंगच्या कडेकडीने शिलाई टाकून घ्यायची. तर ही पायपिंगची पट्टी मी अस्तरला जोडत आहे बघा. तर सेम याच पद्धतीने आपल्याला अस्तरला ही पट्टी जोडून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने तुमच्या जर डोरी पायपिंगची पट्टी असेल तर ते अशा पद्धतीने जोडून घ्या. फिनिशिंग खूप छान येते बघा. आता हा अस्तरचा कपडा मेन कपड्यावर अशा पद्धतीने ठेवायचा बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशाच पद्धतीने ठेवा आणि इथे कडेने एक शिलाई टाकून घ्यायची बघा. आणि जो एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. आता याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आणि पायपिंगच्या साईड कडेने एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपली डोरी पायपिंग लावून घ्यायची बाहीला. अगदी फिनिशिंग खूप छान दिसते. आता अस्तरवर आणि मेन कपड्यावर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची म्हणजे आपलं अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचं.
आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा रेडी करायची. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा रेडी करून घेतली. आता ह्या बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या व्यवस्थित आल्या का नाही. तर आता ब्लाऊजची आपली तयार बाही किती आहे ती मोजून घ्यायची. तर आपली 4.5ची बाही होती. तर चेक करून घ्यायची ही बाही कुठं कमी जास्त आहे का. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली पहिली मी. आता ही मार्किंग दुसऱ्या बाहीवर सुद्धा अशा पद्धतीने उमटून घ्यायची आणि या मार्किंगवर शिलाई करून घ्यायची. कस्टमरने मला पहिला अर्धा इंच बाही वाढवून सांगितली होती, पण नंतर त्यांनी परत फोन करून सांगितलं की जेवढी आहे तेवढीच राहू द्या. त्यासाठी मी अर्धा इंच परत बाही कमी करत आहे. तर बघा जिथे आपण शिलाई केलेली आहे त्याचा आपण एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर ह्या दोन्ही बाह्या एकमेकावर ठेवायचा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाईच्या वरचा तो कट करून घ्यायचा. व्हिडिओ खूप लंबा होत होता म्हणून मी बॅक पार्टचा डिझाईनचा व्हिडिओ सेपरेटमध्ये बनवलेला आहे. तर त्याची लिंक मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तुम्ही तिथे जाऊन ती व्हिडिओ बघू शकता आणि ती डिझाईन बनवू शकता. तर बघा हा बॅक पार्ट आता अशा पद्धतीने सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर हे कटोरीचे पॅटर्न उलट्या साईडने ठेवायचे आणि शोल्डरवर साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. डबल टिप टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या शोल्डरवरही शिलाई टाकून घ्यायची. तर आता पॅटर्न अशा पद्धतीने ओपन करायचे आणि एकमेकाला जोडून बघायचे कुठे कमी जास्त झाले का पॅटर्न. या पॅटर्नला अशा एकमेकाला जोडून बघायचं कमी जास्त झाले का. तर कुठेही कमी जास्त झाले नाहीत, अगदी व्यवस्थित आलेले आहेत पॅटर्न. जिथे कुठे एक्स्ट्रा झालेले असतील ते कट करून घ्यायचे. तर बघा इथे शोल्डरपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा आहे ते अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. जिथे कुठे एक्स्ट्रा असेल तिथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा. तर दोन्ही साईडने थोडं थोडं एक्स्ट्रा होतं तर ते कट करून घेत आहे मी. पहिले अशा पद्धतीने शिलाई टाकून घेत आहे आणि नंतर ते एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. तर आता याच्यावर आपल्याला बाह्या ठेवायच्या बघा. तर बाहीचा अशा पद्धतीने सेंटर काढायचा आणि शोल्डरचा सेंटर आणि बाहीचा सेंटर एकमेकावर ठेवायचा. अगदी अशा पद्धतीने बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवायचा आणि चेक करायचं अगदी बाही व्यवस्थित आहे का नाही. तर थोडीशी बाही इथे पुढं आहे, एक्स्ट्रा आहे, काही हरकत नाही त्याला, आपण कट करून घेऊ शकते. तर अशा पद्धतीने बाहीवर शिलाई टाकून घ्यायची बघा. बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची. बाहीला सुद्धा कुठेही खेचायचं नाही, अगदी व्यवस्थितपणे बाही जोडून घ्यायची. खेचल्याने कपडा जमा होतो बघा आणि मग कोच पडतो ब्लाऊजला. तर बघा अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आणि चेक करायचं कोणताही पार्ट कमी जास्त झाला का. तर कोणताही पार्ट कमी जास्त झाले नाही, अगदी व्यवस्थित आलेला आहे बघा. आता बाहीला डबल टिप टाकून घ्यायची. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची ही बाही जोडून घ्यायची. जो बाहीचा सेंटर आहे तो शोल्डरवर अशा पद्धतीने ठेवायचा आणि बाही मोजून घ्यायची कमी आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायची बघा. आता या बाहीवर डबल टिप टाकण्या अगोदर आपण ह्या दोन्ही बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या व्यवस्थित आल्या का नाही. दोन्ही बाह्या सारख्या आल्या का नाही चेक करायचं. तर दोन्ही बाह्या सारख्या आल्या. फिटिंगच्या साईडनेही चेक करायचं व्यवस्थित आलं का नाही. तर अगदी व्यवस्थित आलेलं आहे. आता या बाहीवर सुद्धा डबल टिप टाकून घ्यायची. तर बघा दोन्ही साईडच्या बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर आपल्याला सरळ साईडने आपल्याला फिटिंगच्या साईडने हे पॅटर्न एकमेकाला जोडायचं आणि सरळ साईडने एक शिलाई टाकून घ्यायची. साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन ही शिलाई टाकून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने शिलाई टाकून घ्यायची.
आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं बघा. अगदी व्यवस्थितपणे ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं. आणि जो मापाचा ब्लाऊज आहे तर तो अशा पद्धतीने ब्लाऊजला ब्लाऊज लावून व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर एवढा एक्स्ट्रा आहे तर त्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि 4 फोल्डमध्ये करायचं नंतर, आणि चेक करायचं किती एक्स्ट्रा आहे. तर 2 इंच एक्स्ट्रा आहे. तर बघा इथे आता आपल्याला कमरेच्या साईडने इथे 2 इंचावर एक मार्किंग करायची आणि एक इथे कडीने एक शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आता आपल्याला इथे फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर आपले ब्लाऊजची घडी होती 9.5ची, तर इथे 9.5वर एक मार्किंग करायची. मुंडा होता आपला 8 इंच, तयार होता 8 इंच, तर इथे 8 इंचावर एक मार्किंग. आणि दंड घेर होता आपला 6.25 इंच, तर 6.25वर एक मार्किंग करायची. आणि हे पॉईंट अशा पद्धतीने सरळ रेषेत जोडून घ्यायची. तर बघा अगदी सरळ रेषेत आपले पॉईंट आलेले आहेत. अशा पद्धतीने जर सरळ रेषेत तुमचे पॉईंट येत असतील तर ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते बघा. आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला तर फिनिशिंगही खूप छान येते. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजला. तर बघा या साईडने मी 4 शिलाई टाकून घेतल्या. दुसऱ्या साईडनेही अशाच पद्धतीने फिटिंगचं माप टाकायचं आणि फिटिंग करून घ्यायची ब्लाऊजची. तर बघा किती सोपी पद्धत आहे ही सिंगल कटोरीपासून डबल कटोरी बनवण्याची. खूप सोप्या पद्धतीने मी सिंगल कटोरीपासून डबल कटोरी बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला तर फिनिशिंगही खूप छान येते आणि कस्टमरलाही ब्लाऊज खूप छान बसला बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद.